गुड आफ्टरनून पब्लिक। आत्ताच आम्ही जोगेश्वरीला इथे सामान घ्यायला आलेलो आहे। तो अभी हम लोग ने जस्ट सामान ले। हॅलो नमस्ते नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मिस्टर सकपाळ व्लॉग्स। आणि आजचा आपला व्लॉग असणार आहे, आज आपण आपल्या सिविकची सर्व्हिसिंग करणार आहोत। तर फुल सर्व्हिस आहे, त्याच्यामध्ये ऑइल वगैरे वगैरे सगळं जे काही आहे सगळं चेंज करणार आहेत। आणि जो आपला मॅकॅनिक असणार आहे तो गोरेगावला आहे, मी गोरेगावलाच करतो सर्व्हिस। साहिल म्हणून नाव आहे त्याचं, जिकडे माझं ऑफिस आहे BMC ऑफिस आमचं, त्याच्या तिथेच माझा तो मॅकॅनिक आहे। तर भेटूयात आपण कसं काय पूर्ण सर्व्हिस कशी करणार आहोत। सो मित्रांनो, आत्ताच मी गॅरेजला पोचलेलो आहे आणि हे आपल्या इकडे हे गॅरेज आहे आणि इथे आपली आता गाडी पार्क केली आहे। आत्ताच मी गॅरेजवरती पोचलेलो आहे आणि हे आपले मॅकॅनिक आहे साहिल भाई। सो साहिल भाई कैसे हो भाई? आणि यांनीच माझं सगळं काम करून दिलं होतं गाडीचं आपल्या। ॲक्च्युली माझी आणि याची ओळख एक वर्ष आधीच झाली होती, ते पण मी रँडमली आलो होतो कारण इथे माझं ऑफिस आहे जवळ, आमचं BMC ऑफिस। सो त्या ह्याच्याने मी इकडे जस्ट विचारलं होतं एकदा, तर आपल्या गाडीमध्ये एक छोटासा प्रॉब्लेम झाला होता पिकअपचा। तर मी 1-2 मॅकॅनिकला दाखवलेलं, तर त्यांनी मला खूप जास्त खर्च सांगितला। पण जेव्हा मी साहिलबाईकडे आलो होतो, ॲक्च्युली मी लाईट फिटिंग करायला आलो होतो, तर त्यानिमित्ताने मी साहिलबाईला विचारलं होतं की भाई कसं काय, पिकअप भी गाडी लेरानी आहे। तर त्यांनी मला तो प्रॉब्लेम 1-2 मिनटात सॉल्व करून दिला। साहिल भाई तुम्हारा एज क्या अभी भाई फिलहाल? 21 आणि ॲक्च्युली 21 वय आहे। पण थोडासा मला आधी डाऊट होता की त्यावेळीच आधीची गोष्ट करते की ठीक होईल की नाही, करेल की नाही, कारण ह्याचा एज कमी होता। कारण का एक्सपिरियन्स मॅटर करतो, पण भाई त्याचा एज 21 आहे, पण खूप चांगला अनुभव आहे भावाला आपल्या। सो आपण त्याच्याकडूनच आपली पूर्ण गाडी सर्व्हिस करणार आहोत, तर बघूयात, तर भेटूयात आपण पुढे। गुड आफ्टरनून पब्लिक। आत्ताच आम्ही जोगेश्वरीला इथे सामान घ्यायला आलेलो आहे आणि ॲक्च्युली साहिलबाई येणार होते माझ्यासोबत, पण साहिलबाईचा फ्रेंड आहे, म्हणजे गॅरेजवरती हा नवीन मुलगा जॉईन झाला आहे। तर आपका नाम क्या है भाई? फुरकान नाम है भाई। तो भाई के साथ आया हूँ। आता इथे आम्ही लोक जस्ट आपलं सगळं सामान घेतो आहे, ऑइल फिल्टर हे ते जे काय आपलं सगळं लागणार आहोत ते आम्ही आता इथून घेतो आहे। तर मग चला बघूयात कशी सर्विस आपण काय करणार आहोत, काय पुढे कसं काय, भेटूयात आपण। तो अभी हम लोग ने जस्ट सामान ले लिया है जोगेश्वरी से। तो अभी हम लोग एयर फिल्टर लेने जा रहे हैं। एयर फिल्टर कहाँ पे है भाई? इधर फिल्टर आपको यहाँ से सीधा लेके राइट लेना होगा। आत्ताच आपली गाडी आपण जॅकवरती चढवलेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये साहिल भाई आता येईल। तो कुठेतरी बाहेर गेला, आय थिंक नमाज पडायला वाटतं। तर बघूयात आपण आता आपल्या गाडीचं सर्व्हिसिंग का करतो आहे, कशासाठी करतो आहे आपण। मी पुढच्या आता येत्या संडेला बाहेर चाललो आहे, मी सांगणार नाही आहे ॲक्च्युली। हा आपला सर्व्हिसिंगचा व्हिडिओ झाल्याच्या नंतरच त्याच्या एंडला मी फक्त एक हिंट देणार आहे कुठे चाललो आहे काय। तर व्हिडिओला आपला स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा हा आपला सर्व्हिसिंगचा, आणि कसा वाटला ते कमेंट करून सांगा तुम्ही। तर आत्ताच आम्ही जोगेश्वरीवरून आपलं पूर्ण सामान घेऊन आलेलो आहे, जे आपल्या सर्व्हिसिंगसाठी जे लागणार आहे ते। अँड इथे खाली फारुक भाई ऑइल जे आपलं जुनं आहे ते काढतो आहे, आणि तोपर्यंत साहिलभाई येईल बोलला। ॲक्च्युली सर्व्हिस 1 वर्ष झालं, त्यानंतर आता आपण गाडीचं सर्व्हिस करणार आहोत। दुसरा पर्पज असा आहे की मंडेला आपण मॉर्निंगला बाहेर निघणार आहोत। मी आत्ता सांगणार नाही आहे, तर बघूयात उद्या प्लॅन डिसाईड होणार आहे नक्की जायचं आहे की नाही, पण सर्व्हिस करून ठेवायचीच होती गाडी मला। सो बघूयात आपण। सो व्हिडिओला स्किप करू नका, आणि जर का आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, कारण जेणेकरून अशाच काही नवनवीन व्हिडिओज तुमच्यासमोर सगळ्यात पहिला तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दिसतील। आणि फारुक भाई त्यांनी आपलं हे जुनं ऑइल आहे हे आता काढत आहेत। बघूयात आपण किती काळं झालं आहे काय ते, आपण बाहेर आल्यावर दाखवतीलच आपल्याला ते। ये अपना ऑयल है ना, मतलब अरे भाई इसमें तो पूरा ऊपर की तस्वीर दिख रही है, क्या है? ऑयल की हालत देखो, अभी नया डालेंगे उसका देखना। आणि हे आपलं जुनं ऑइल होतं, किती खराब झालं आहे तुम्ही बघू शकता, पूर्ण काळा पडला आहे।
और ये अपने गैरेज की 2 बिल्लियाँ मस्त सोई है यहाँ पे. आणि या बाजूला ही दुसरी बघा काय तिथे मांजर झोपल्या आहेत 2 शांतपणे गॅरेजवरती. काही टेन्शन नसतं प्राण्यांना, मस्त खायचं प्यायचं आणि झोपायचं. आणि इकडे आता आपण हा फारुख भाई आपला फिट करतोय एअर फिल्टर. साहिल भाई येईपर्यंत जे छोटे मोठे काम आहेत ते आपण करून घेतोय. आता आपण नवीन स्पार्क प्लग टाकणार आहे, तर स्पार्क प्लग पण चेंज करूया आपण. त्याच्या आतमध्ये आपले ते स्पार्क प्लग फिट केले जातात. और फारूक भाई मतलब स्पार्क प्लग का एक थोड़ा सा अपने को ये बताओ कि मतलब किस चीज़ के लिए इसका ज़्यादा ही ये आप होता जब है. इंजन के लिए सेल्फ मारते हो ना, इंजन स्टार्ट करने के लिए, Yes, yes. तो ये इंजन के अंदर इग्नाइट करता है, यानी इंजन Okay. को स्टार्ट करने में हेल्प करता है. यस यस. आणि इकडे आपण आता पहिला स्पार्क प्लग आपण काढतोय. ॲक्च्युली जर लाल झालं मतलब लाल हो गया तो फिर चेंज ही कर देने का सर्विस में अच्छा रहेगा. अच्छा. स्टार्टिंग में प्रॉब्लम नहीं देगा, लॉन्ग सेल्फ नहीं लेगी. आणि हा नवीन बघू शकता तुम्ही, फरक बघू शकता. ठीक है, दिख रहा नहीं का अभी अलग. आता इकडे आपण स्पार्क प्लगचा हे स्पार्क प्लग चेंज करतोय. आणि हे वाटतं साहिल भाई हे एकदम नया है ना, तो देखते हैं अभी अपने को पिकअप में तो पेट्रोल पे अच्छा पिकअप मिलेगा. इसमें पूरा बैठ जाएगा ना साहिल भाई मतलब. आणि तुम्ही बघू शकता याचा कलर आणि मगाशी जो कलर होता. नट लगा दिया ना भाई नीचे. अच्छा. आणि आता आपण इथे कूलंट टॉपअप करतोय. कूलेंट डलते हैं और कूलेंट भी 800 रुपये का एक बाटली आता है. अच्छा. 7 बाटली डलती है उसमें. आणि आता हे आपण कूलंट टॉपअप करतोय आपला न्यू वाला. अभी डब्बे में अपने को पूरा डालना है. नहीं, आपण आता थोडासा गाडी हिट करतोय कारण आत्ताच सगळं ऑइल वगैरे टॉपअप केलं आहे. तर आपण आता इथे साहिल भाई काहीतरी फॅन आपला जो एक साईडचा बंद झालेला होता टच कराऊं? तर तो चेक करतायत. वो वाला चालू है, फुल हीट मार रही है हाथ में जैसी आत्ता आपण गाडीचा एसीचा काम करायला आलोय. थोडासा आपला एसीचा पाईप लीक झाला होता, तर तो पाईप चेंज करायचा आपल्याला. तर बघूयात आता आपलं काम चाललंय. तर एसीचा पाईप चेंज करून मग बघूयात कसा एसीचा काय फ्लो. आता आपण हा व्हॅक्यूम लावलेला आहे, जी काय आतमधली जी हवा आहे ती खेचून काढण्यासाठी. आणि त्या कंडेन्सर क्लीन करतो आता. तर आत्ताच मी आलेलो आहे जस्ट घरी. एक थोडा वेळ झाला, एक फ्रेश झालो आणि म्हटलं आपला ब्लॉगचा एंड करूया. तर टोटली आपल्या गाडीची पूर्ण सर्व्हिस झालेली आहे. ॲक्च्युली सर्व्हिस करण्याचे 2 रिझन आहेत की गाडी आपली 1.5 वर्ष झाली तिला घेऊन, तर खूप रनिंग पण झालं गाडीचं. त्यामुळे पुढच्या महिन्यात करणारच होतो, पण अचानक डिसाईड झालं आहे आपल्याला संडेला जायचं आहे. तर मी बोललो होतो की मी सांगेन म्हणून की कुठे जाणार आहे काय. तर मम्मी पप्पा आणि मोठाई बाबा आणि आम्ही गावी चाललो आहे. तर बघूयात, अजून काही डिसाईड नाही आहे. जाण्याचं कारण असं की तर काही कामानिमित्त आम्ही गावी चाललो आहे. तर चला, तर मग आजचा आपला हा व्लॉग मी इथेच एंड करतो आहे. जो काही आपला आज आपण गाडीचा सर्व्हिस केला आहे आणि का केलं आहे ते पण मी तुम्हाला सांगितलं. तर मग जो आपला पुन्हा मी गावी जाण्याचा जो व्लॉग बनवणार आहे त्याचं कारण असं आहे की जो आपण गावी जाताना आपल्याला कशेडीचा जो काही घाट लागतो, तर शॉर्टकट रस्ता केलेला आहे आपल्याला आता कोकणात जाण्यासाठी. आणि खरंच खूप बरं झालं याचं कारण की जो घाटातून खूप वेळ लागतो
कारण सिंगल लेनचा घाट आहे तो. आणि आता आपल्याला जो बोगदा कितपत तयार झालेला आहे, त्याचं काम कुठपर्यंत झालेलं आहे, तर त्या आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये आपल्याला दिसेलच. सो पुढचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. तरच तो पुढचा जो व्लॉग आहे तो तुम्हाला बघायला मिळेल. तर मग चला, बाय, गुड नाईट, टेक केअर अँड स्टे ट्यून. बाय. Get on my head.